पाहूयात विरोधी पक्ष नेतेपदासाठी महाविकास आघाडीने थेट सरन्यायाधीशांकडे धाव घेतलेली आहे। महाविकास आघाडीकडून सरन्यायाधीश भूषण गवई यांना पत्र देण्यात आलंय। सरकारला 7 महिने उलटले तरी विरोधी पक्ष नेतेपदाबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही। निर्णय होत नसल्याने महाविकास आघाडीकडून थेट सरन्यायाधीशांना साकडं घालण्यात आलंय आणि त्याची जी दृश्य आपण बघतोय, विरोधी पक्ष नेत्यांकडून आज सरन्यायाधीशांना पत्र देण्यात आलं। विरोधी पक्ष नेतेपदाबाबत अजूनही निर्णय होत नाही याबद्दलची तक्रार त्यांच्याकडे देण्यात आलेली आहे। 7 महिने उलटले तरी विरोधी पक्ष नेतेपद जे आहे ते अजून नियुक्त करण्यात आलेलं नाहीये, त्यावरती व्यक्ती नियुक्ती करण्यात आलेली नाहीये आणि हा निर्णय होत नसल्यानं महाविकास आघाडीकडून थेट सरन्यायाधीशांना साकडं घालण्यात आलेलं आहे। आणि यावेळी आपण जर पाहिलं तर विरोधी पक्षातील नेत्यांनी त्यांची भेट घेतलेली आहे, त्यांना पत्र देऊ केलेलं आहे। यावेळी सत्ताधारी पक्षातले नेते देखील इथं उपस्थित असल्याचं आपण बघतोय, ते देखील आमदार यामध्ये आहेत। पण विरोधी पक्ष नेत्यांनी म्हणजे आज विधिमंडळाकडनं त्यांचा विशेष सत्कार जो आहे सरन्यायाधीशपदी भूषण गवई यांची नियुक्ती झाली म्हणून करण्यात आला। यावेळी विरोधी पक्षातील आमदारांनी त्यांची भेट घेतली, त्यांचं अभिनंदन करत असताना त्यांना पत्र देऊ केलेलं आहे आणि 7 महिने उलटले तरी विरोधी पक्ष नेतेपदावरती अजून व्यक्तीची नियुक्ती नाही याबद्दल देखील आपलं म्हणणं, आपलं गाऱ्हाणं त्यांच्यासमोर मांडण्यात आलंय।